नमस्कार मंडळी, बांगलादेशमधून आज एक मोठी बातमी समोर आली। बांगलादेशच्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना यांना बांगलादेशने फाशीची शिक्षा सुनावली। तिथं असणारा स्पेशल जो कोर्ट होता आयसीटी, त्या कोर्टने बांगलादेशच्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली। त्या अनुपस्थित असताना ही शिक्षा सुनावण्यात आली। सध्या शेख हसीना भारत देशामध्ये निर्वासित आहेत। भारत देशामध्ये आपल्या देशामध्ये सध्या त्या राहत आहेत। त्या तिथे नसताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली। फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि पुढे कुठेही अपील करण्याचा अधिकार ठेवण्यात आलेला नाही। या निर्णयानंतर ढाकामध्ये आणि पूर्ण बांगलादेशामध्ये शूट ॲट साईटची ऑर्डर देण्यात आली। वातावरण अत्यंत गंभीर आहे पूर्ण देशामध्ये। जी सध्या अंतरिम सरकार आहे, युनिसचे सरकार चालवत आहेत, त्यांनी हे आदेश दिले। शेख हसीना यांचा जो पक्ष आहे अवामी लीग, त्यांना देखील निवडणुकीमधून वगळण्यात आलाय। इम्पॅक्ट खूप मोठा आहे मित्रांनो। मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी बांगलादेशमध्ये घडत आहेत। बॉम्बस्फोट देखील झाले। शेख हसीनाला जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यामागची पार्श्वभूमी अशी होती की मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ज्यावेळेस शेख हसीना पंतप्रधान होत्या बांगलादेशच्या, त्यावेळेस मोठा हिंसाचार झाला बांगलादेशमध्ये। त्यामध्ये अनेक विद्यार्थी मारले गेले, गोळीबारात विद्यार्थी मारले गेले आणि शेख हसीनाने हे ऑर्डर दिल्या होत्या। जे काही घडलं ते शेख हसीनामुळे घडलं, त्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली। त्यांच्याबरोबर गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना देखील शिक्षा सुनावण्यात आली। परंतु शेख हसीना यांनी याच्यावर रिप्लाय असा दिलाय की त्यांनी याला राजकीय षडयंत्र म्हटले, त्यामुळे ते काय निर्णय घेतात त्याला काही अर्थ नाही, असे शेख हसीना म्हटले। त्यांना मला मारण्याचा अधिकार नाही, मला जोपर्यंत जगायचंय, अल्लाह जब तक चाहेगा तब तक मैं जीऊंगी, असं शेख हसीना यांच्याकडून जाहीर करण्यात आले। बांगलादेशने भारताला तशी विनंती देखील केली आहे की शेख हसीना यांना आमच्याकडे सुपूर्द करा, परंतु भारताने आतापर्यंत त्यावर काही रिप्लाय दिलेला नाही। भारतावर बांगलादेश दबाव टाकू शकते का या संदर्भात, हा देखील प्रश्न उपस्थित राहतो। सध्या बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। अवामी लीग जी ज्यांची पार्टी आहे ती निवडणुकीतून युनिस यांनी त्यांना वगळण्यात आलंय। शेख हसीना यांचे देखील समर्थक मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बांगलादेशमध्ये आहेत, नाहीत असं नाही, परंतु सध्या वातावरण अत्यंत गंभीर आहे मित्रांनो। शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। देशभरात आणि आंतरराष्ट्रीय हा मुद्दा आहे, याच्यामध्ये किती ताकद आहे या मुद्द्यामध्ये आता येणारा काळच सांगेल। तुम्हाला या मुद्द्याविषयी काय वाटतं मित्रांनो, ते कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद।